दुपारचे 2 वाजत आहेत. मी वर्षा नलवडे देशमुख या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. बघूया सुपरफास्ट 50 बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवरती संपूर्ण देशाला गर्व आहे. भाजपच्या नेत्यांची मुलं देखील आंदोलनाशी सहमत असतील. पेपरफुटी विरोधातील विधेयकावरती चर्चा करत असताना राहुल गांधी यांची प्रतिक्रिया. राहुल गांधी बोलत असताना सत्ताधारी पक्षाचा गदारोळ. राहुल गांधींनी असंसदीय भाषा वापरल्याचा किरण रिजिजू यांचा आरोप आहे. तर मी बोलत असताना किरण रिजिजू यांना का वेळ दिला जातोय, राहुल गांधी यांचा आक्षेप आहे. विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनने हल्ला करण्याचे आदेश कुणी दिले, राहुल गांधींचा संसदेत थेट सवाल. तर विद्यार्थ्यांवरती गोळीबार झाला नाही, राहुल गांधी खोटं बोलत आहेत. किरण रिजिजू यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळलेत. संसद परिसरामध्ये समाजवादी पक्षाच्या खासदारांचं आंदोलन. विरोधकांकडून भारतीय जनता पक्षाचा देणगी चोर असा उल्लेख आहे. देणगी चोरांनो राजीनामा द्या, विरोधकांची घोषणाबाजी. तर विरोधकांचा विधेयकाऐवजी राजकारणावरती भर आहे. राहुल गांधी यांच्याकडून विधेयकावरती भाष्य. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांची टीका. पेपरफुटी प्रकरणी गठीत केलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टाची पहिली सुनावणी. प्रकरणातील 20,000 पानांचं आरोपपत्र राऊस अभिनव कोर्टात सादर. प्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑगस्टला होणार आहे. आश्वासन दिल्याप्रमाणे विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबवली पाहिजे. गुन्हेगारी प्रवृत्ती शोधण्याचं काम मोदींच्या कार्यालयापासून सुरू व्हावं. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या किती लोकांना भाजपने शरण दिली आहे. सीजेपी आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या कारवाईवरून संजय राऊतांचा सवाल. कंगना राणावत यांनी बोलताना थोडा विचार केला पाहिजे. कंगना राणावत यांच्या जेनझींवरच्या वक्तव्यावरती गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. आमदार खासदारांनी थोडं तोडून मोपून बोललं पाहिजे, महाजनांचा सल्ला. नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यामध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही. महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह विभागाला निर्देश आहेत. इंस्टाग्रामसह प्रमुख समाज माध्यम कंपन्यांना नोटीस. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या नियमनाच्या मुद्द्यावरून नोटीस पाठवण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण विषयक स्थायी समितीची नोटीस आहे. कंपन्यांच्या प्रतिनिधींना 3 ऑगस्टला हजर राहण्याचे समन्स आहे. पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्यामुळे कारवाई होत असल्याची चर्चा आहे. दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनकडून 4 ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधामध्ये संघटना चांगलीच आक्रमक. जालन्याच्या अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची मराठा बांधवांसोबत बैठक. 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या. सरकार प्रमाणपत्र देत नाही. 29 ऑगस्टला शेवटचं निर्णायक आंदोलन करायचंय. जरांगे पाटील यांचं मराठा बांधवांना आवाहन. सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. अमित शहा यांच्या भेटीनंतर तटकरेंकडून मोदींची भेट. विकास कामांसंदर्भात आणि सदिच्छा भेट घेतल्याची तटकरेंची माहिती. सुनील तटकरे बॉसला भेटले. त्यांचा पक्ष हा मोदी शहांचा आहे. सुनील तटकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरती संजय राऊत यांचं टीकास्त्र. पवारांची राष्ट्रवादी लवकरच एनडीएमध्ये सामील होईल. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ, पण माझा पक्ष मला परत द्या, अशी अट शरद पवार यांनी अमित शहांना घातली असेल. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा दावा. नवीन शाळांना मंजुरीसाठी संस्थाचालकांना पैसे द्यावे लागतात. संस्थाचालकांना प्रत्येक टेबलावरती 5 ते 10 लाख रुपये द्यावे लागतात. महाराष्ट्रामध्ये पेपरफुटीपासून बोगस डिग्रीपर्यंत फक्त पैशांचाच खेळ सुरू आहे. संजय राऊत यांची टीका. कुठेही पेपरफुटी झाली नाहीये. खोट्या अफवा पसरवण्याचं काम रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊत करतायत. राजकीय पोळी भाजण्यासाठी शिक्षण व्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित करू नका. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची विरोधकांना प्रत्युत्तर. पेपरफुटी प्रकरणामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी बदनामी केली आहे. कुठलाही संबंध नसताना याबाबत आपल्यावरती आरोप केले, अभिमन्यू पवार यांचा दावा आहे. तर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांची हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल आहे. औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांचं पथक कालपासून नंदुरबारमध्ये तळ ठोकून आहे. पुरावे गोळा करण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक मुकामी आहे. कौटिल्य अकॅडमीमध्ये तपासणी आणि झाडाझडती करण्यात आलेली आहे. कौटिल्य अकॅडमीतील विद्यार्थ्यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांना आलिशान कारचे डोहाळे. 6 महिन्यांआधीच नवीन स्कॉर्पिओ घेतलेल्या असताना इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव आहे. स्कॉर्पिओ एन कार प्रवासासाठी सोयीची नसल्याची तक्रार गणेश खणकर यांनी केली होती. सत्ताधाऱ्यांकडून आलिशान गाड्या घेण्यासाठी जनतेच्या तिजोरीमध्ये हात. वैयक्तिक संपत्ती वेगळी आणि जनतेची संपत्ती वेगळी आहे. बीएमसीच्या नव्या कार खरेदीच्या प्रस्तावावरती संजय राऊत यांची टीका.
मुंबई पालिकेची लूटमार सुरू आहे। पालिका आयुक्त तुमचे लाड पुरवायला बसलेत का? मुंबई पालिकेच्या गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावरती किशोरी पेडणेकरांची टीका, तर सर्वसामान्यांच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याची टीका मनसेच्या यशवंत केलेदार यांनी केलेली आहे। महापौरांच्या खासगी सहाय्यकाला 50,000चं मानधन देण्याचा प्रस्ताव आहे। किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 3 महिन्यांचा 10 लाख रुपये खर्च। महापौर ऋतू तावडे यांच्यावरती किशोरी पेडणेकरांचे आरोप आहेत। 2 लाखांपर्यंतच्या थकबाकीदारांची पूर्ण कर्जमाफी, तर बँक खात्यांमधील तफावतीबाबत काळजी करू नका, वरची रक्कम राष्ट्रीयकृत बँक देणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती आहे। धाराशिव जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र 46,000 शेतकऱ्यांच्या कर्जाच्या आकड्यातील तफावतीवरती अखेर बँकांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। कर्जमाफीतील रकमेव्यतिरिक्त उर्वरित कर्ज बँक भरणार असल्याचं पत्रक जारी आहे। शेतकऱ्यांमधील संभ्रम त्यामुळे आता दूर झालेला आहे। सांगली बाजार समितीचं त्रिभाजन कोल्हापूर खंडपीठाकडून रद्द। राज्य सरकारला त्रिभाजनासंदर्भात फेरसुनावणी घेऊन पुढील निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। यवतमाळच्या मांगुलमध्ये टॉवरवरती चढून युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। सीईटी आणि एमपीएससी पेपर फुटी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 3 ऑगस्टला होणार आहे। आरोपी महेश केदार याच्याकडून जामिनासाठी अर्ज घेण्यात आलेला आहे। वारंवार वेगवेगळे अर्ज देऊन सुनावणी लांबवली जात असल्याचं सरकारी वकिलांनी यावेळेस निदर्शनास आणून दिलेलं आहे। शाडूची माती आणि पीओपी गणेश मूर्तीच्या नियमांवरती मुंबईतील गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रम कायम आहे। पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन करताना सरकारने कायमस्वरूपी स्पष्ट तोडगा काढावा, मंडळांची मागणी आहे। लातूरच्या चाकूरमध्ये उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 2 युवा शेतकरी कमानीवरती चढले होते। घोषणाबाजी करणाऱ्या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित खाली उतरवलंय। पंचायत समितीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन सुरू आहे। मेळघाटच्या कुशीमध्ये विसावलेल्या विदर्भाचं नंदनवन चिखलदऱ्याचं निसर्ग हे सौंदर्य खुललेलं आहे। पावसामुळे चिखलदरामधील अनेक धबधबे प्रवाहित झालेले आहेत। बीडच्या माजलगावमध्ये सरस्वती नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। विहिरी, बोरवेलची पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न अखेर सुटलेला आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे वारणा नदी धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। वारणा धरण 84% भरले आहे। धरणातून सध्या 6,900 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये वेगाने वाढ होते। यामुळे भीमा नदी पात्रामध्ये 60,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 1,050 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। पाण्याची आवक वाढल्यास आणखी विसर्ग वाढवणार आहे। कोयना नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसानं राधानगरी धरण तुडुंब भरले। राधानगरी धरणाचा पाणीसाठा 97% पोहोचलाय। धरणातून सध्या 14,000 क्युसेकनं भोगावती नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला। मुसळधार पावसानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पंचगंगेची पाणी पातळी सध्या 31 फूट 5 इंचांवरती आहे। जिल्ह्यातील 30 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। जळगावमध्ये काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। धरणातून 5,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अरबी समुद्रामध्ये चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढलाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। 40 ते 45 किलोमीटर वेगाने किनारपट्टी भागामध्ये वारे वाहण्याची दाट शक्यता आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं असले तरी यामध्ये मोठा संभ्रम आहे। बीडमधील शेतकऱ्यांचा आरोप आहे कर्जाची रक्कम आणि कर्जमाफीच्या यादीतील रकमेमध्ये तफावत असल्याचा आरोप आहे। अकोल्याच्या पातूरमधील शेकापूरमध्ये कीटकनाशकाच्या फवारणीनंतर 2 एकरावरील कपाशीचं पीक सुकलेलं आहे। पीक सुकल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी मारुसिंग राठोड यांचे कापसाचं पीक उद्ध्वस्त झालंय। नुकसान भरपाईची त्यामुळे आता मागणी केली जाते।